दादा इकडे बसलेले असतात आणि सूरज त्यांना तुमचं शुभमंगल कधी झालं, परत घोडा मुलगीला घेऊन कसा नाचतो, ते नाचत असताना त्याच्याबरोबर काय काय किस्से झाले याच्याबद्दल इकडे चर्चा आहे। तर पॅडी दादा म्हणतात तुझ्याच इकडे असे काही काही किस्से कसे काय रे घडतात, चला तर बघा ते काय सांगतोय। तर सूरज विचारतो की तुमचं काय झालं, म्हणजे लग्न कुठे झालं, कोकणात झालं की मुंबईमध्ये? त्यावर पॅडी दादा म्हणतात मुंबईमध्ये। तर कुठे झालं विचारायला, कोर्टात की हॉलमध्ये? त्यावरती पॅडी दादा सांगतात आम्ही हॉलमध्ये केलेलं होतं, म्हणजे लग्नाचा जो हॉल असतो त्याच्यामध्ये आम्ही लग्न केलेलं होतं। तर तुम्ही पहिल्यांदा गेल्यावरच तुम्हाला मुलगी पसंत पडली का? तर ह्याच्यावरती पॅडी दादा हसत असतात आणि सूरज म्हणतो की हसताय म्हणजे अगं बाई अगं पहिल्यांदाच मुलगी पसंत पडली का तुम्हाला, म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे का? त्यावरती पॅडी दादा नाही म्हणतात आणि अंकिता समोरच फेऱ्या मारत असते, त्यामुळे ती देखील यांना बघून हसत असते। त्यावरती सूरजला विचारतात की तुला दिसते का तुझी बायको होणारी कोण आहे, तुझं लग्न होताना दिसते का? त्यावरती सूरज हसतो आणि असं करून उत्तर देतो। त्यावर पॅडी दादा म्हणतात काय म्हणजे कोण दिसते बायको, काय नाव आहे तिचं? त्यावरती सूरज काहीच उत्तर देत नाही, त्यांनाच प्रतिप्रश्न करतो की तुमच्या बायकोचं नाव काय आहे? तर ते सांगतात अनिता। तर नाव बदललं नाही का तुम्ही, असं म्हटल्यावर पॅडी दादा म्हणतात का बदलायचं, तिचं माहेरी जे नाव होतं तेच आहे, अनिता नाव आहे तिचं। तर ते सूरज म्हणतो तुम्ही नाव का नाही बदललं? त्यावर पॅडी दादा सांगतात नाव बदलून काय होणार आहे, बरं तू काय नाव ठेवशील? अहो प्रेमाने तिला बच्चा, सोनू, पिल्लू, सोन्या असं मी म्हणणार तिला। त्यावर पॅडी दादा म्हणतात म्हणजे तू एवढंच बोलणार, याच्या पुढे जाणारच नाहीस, दुसरं काहीच बोलणार नाही? सूरज म्हणतो ते मी बोलणार की, पण मी तिलाच बोलणार, तुम्हाला कशाला सांगू? त्यावर पॅडी दादा म्हणतात बरोबर आहे, कुणालाच सांगायचं नाही, आपल्या दोघातलं जे बोलणं आहे ते दोघांमध्येच ठेवायचं। आणि त्याच्यावरती सूरज हा म्हणतो। नंतर सूरज सांगतो की आमच्या इकडे काय होतं माहितीये का, ज्या मुली असतात का नाही त्यांचा डीजे बीजे असतो, त्यामध्ये मुलींनी घोड्यावर चढवतात आणि त्यांना त्या घोड्यावरती नाचायला लावतात, म्हणजे घोडा असा पायवर करतो आणि मग पुरी घाबरते, त्या दोरी ओढले की मग घोडा शांत होते। आणि एकदा काय झालं माहितीये का, मुलगीचं लग्न होतं आणि तिला त्या घोड्यावर चढवलं आणि घोडा नाचायला लागला आणि त्यावेळेस तो घोड्यावरनं अख्खी पडली खाली आणि त्याच्यानंतर तो घोडा तिच्या अंगावरती सप्पईत झालेली होती। आणि दुसरा म्हणजे एका घोड्यावर पोरगी बसली आणि तो घोडा असा लग्नात नाचायला लागला, मेन लग्नात, आणि त्याच्यावरती घोडा जो बाहेर गेला ते आलाच नाही। त्यावरती पॅडी दादा म्हणतात हो हे सगळे किस्से तुझ्याच गावात कसे काय रे घडतात, सगळं तुलाच माहिती असतं। तर अशा प्रकारे पॅडी दादा सूरजच्या किस्स्यांवर हसत असतात आणि सूरजचे किस्से तर संपताना दिसतच नाही। तर तुम्हाला सूरजचे किस्से आवडतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय।